हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज काय होती महाशिवरात्र, म्हणून सकाळपासूनची कामच चालली होती. भरपूर सारी फरशी पुसणं, बाकीच्या गोष्टी सगळ्या करणं चालू होतं. आणि आज होती आईसला सुट्टी, आईसच्या पप्पांनासुद्धा सुट्टी. तर मग म्हटलं देवपूजा करण्यासाठी फुलं वगैरे, बेलाची पानं, फळं वगैरे हवी होती, म्हणून मग आली खाली फुलं वगैरे घेऊन जाण्यासाठी. मग आल्यानंतर खूप छान अशी मला बेलाची पानंसुद्धा भेटली, फळं भेटली. मग मार्केटमध्ये आल्यानंतर मग बटाटे, हिरवी मिरची वगैरे घेण्यासाठी परत आली. एमजेमध्ये खूप छान असे वेफर्स आले होते, मग तिथेसुद्धा गेले आणि तिथूनसुद्धा असे 1-2 पॉकेट वेफर्सचे वगैरे घेतले. घरी आल्यानंतर मग आईसला काही गडबड नसते त्याची. मग अभिषेक वगैरे करायला त्याच्या हातून अगोदर अभिषेक केल्यानंतर आम्ही दोघांनीसुद्धा केला. असं तिघांनी मिळून छान असा अभिषेक केला. कारण म्हटलं मंदिरात आज भरपूर सारी गर्दी असेल, आपण आपल्या घरी पण सुद्धा ही पूजा करू शकतो. मग घरीसुद्धा महादेवाची पिंड आहे, म्हणून मग घरीच तिघांनीसुद्धा छान अशी अभिषेक वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर बाहेर म्हटलं चला आज रांगोळी छान अशी काढू. मग पिंडीची छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर छान अशी स्वामींची आरती, महादेवाची आरती म्हणून देवपूजा पूर्ण केली. मग देवाला प्रसाद म्हणून द्राक्ष आणि केळी म्हणून ठेवले आणि खूप छान अशी देवपूजा आज झाली. त्यानंतर म्हटलं आता आपण जाऊया मंदिरात, कारण इथं जवळ शिरगावमध्ये महादेवाचं मंदिर आहे. इथे 2 मंदिरं आहेत, पण एक मंदिर पूर्ण बंद असतं आजच्या दिवशी तरी, आणि एक मंदिर चालू असतं. तर म्हटलं गावातलं जे मंदिर आहे तिथं जाऊया. मग आम्ही तिघंजणं गाडीवर जाण्यासाठी निघालो. इथे आल्यानंतर मंदिरामध्ये जास्त काही गर्दी नव्हती. म्हटलं अरे देवा, आपण इथंच यायला पाहिलं होतं, पण ठीक आहे, घरीसुद्धा महादेवाची पिंडच आहे, इथंसुद्धा आहेच की. मग इथं छान असं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. मंदिरात आल्यानंतर सुद्धा भरपूर लोक होते तिथं, अभिषेक वगैरे चालू होता भरपूर जणांचं, आणि खूप छान असं आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आता उन्हातनं भरपूर आलो, तर मग लिंबू रस केला आणि छान असं आम्ही तिघांनीसुद्धा लिंबू रस पिऊन घेतला. त्यानंतर मग साबुदाण्याची खिचडी बनवली, थोडे वेफर्स बनवले आणि महाशिवरात्र होती. तर कसा वाटला आजचा माझा छोटासा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच माझे नवीन नवीन ब्लॉग पाहत राहा. थँक्यू.